नमस्कार, मी रश्मी स्वाद सुखासमध्ये आपलं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत मिक्स व्हेज पराठा. भाज्या वापरून केलेला आपण हा पराठा कसा करायचा तो आपण आज बघणार आहोत. इथे मी चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे. नंतर इथे 2 बटाटे उकडून घेतले आहेत. मटारचे दाणे 1 वाटी घेतलेला आहे. नंतर आपण इथे फ्लॉवर थोडा आणि थोडासा गाजर घेतलाय, कोथिंबीर घेतलेली आहे, थोडंसं तेल घेतलेलं आहे अर्धा वाटी म्हणजे 2 चमचे तेल, 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मी. 1 चमचा इथे मी पावभाजी मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा धणा पावडर, अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. चवीपुरती मीठ. सुरुवातीला आपण आपलं जे क्रशचं भांडं मिळतं आपल्याकडे अनेकांकडे आहे आता, त्याच्यामध्ये आपण सर्व भाज्या आहेत त्या थोड्याशा बारीक करून घेणार आहोत. त्या जर नसेल तर मिक्सरमध्ये थोड्याशा तुम्ही फिरून घेतलात तरीही चालतील. यामध्ये मी गाजर, फ्लॉवर आणि मटार तिन्ही भाज्या घालून घेतलेल्या आहेत. त्यात तुम्ही फरसबीचा वापर केला तरीही चालेल. लहान मुलं शक्यतो भाज्या खात नाहीत, त्यामुळे अशा प्रकारचा हा पराठा केला ना तर मुलं सुद्धा अगदी आवडीने खातात. आता आपल्या या भाज्या ज्या आहेत त्या आपल्या बारीक करून झालेल्या आहेत. आपण बघाल इथे. नंतर आपण एका पॅन मध्ये तेल घालून घेणार आहोत. इथे मी 2 चमचे तेल घातलेले आहे. तेलामध्ये आपण बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घालून परतून घेऊया. कांदा पूर्णपणे आपण शिजवून देणार आहोत. मुलांना टिफिनसाठी करण्यासाठी सुद्धा हा पराठा छान आहे, ज्याच्यामुळे भाज्या सुद्धा पोटामध्ये जातात. अनेक वेळा मुलं पराठा म्हटलं तर खातात, पण मटार काही जणांना आवडत नाही, फ्लॉवर आवडत नाही. अशा वेळेस तुम्ही ही भाजी घालून केलेला पराठा अगदी आवडीने खातील मुलं. नंतर ते क्रश केलेल्या भाज्या होत्या त्या आपण कांद्याच्या परतून घेतलेला कांदा त्यावरती घालणार आहोत. नंतर ती भाजी एकदा पूर्ण आपण परतून घेऊया. आणि ही भाजी क्रश केल्या कारणाने लगेच शिजते सुद्धा. एक साधारण 2-3-4 मिनिटं आपण परतून घेऊया. त्यामध्ये आपण इथे हळद आणि मिरची पावडर जी घेतली होती ती घेणार आहोत. त्याचं तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. तिखट जास्त हवं असं तुम्ही जास्त करू शकता. धणा पावडर आणि आपण इथे पावभाजी मसाल्याचा वापर केलेला आहे ते घातलेलं आहे. एक त्या पराठ्याला सुद्धा पावभाजीचा फ्लेवर येतो. मस्त असं एक परगस झाल्यानंतर मुलंही आवडीने खातील आणि मोठ्यांनाही आवडेल. छान असं परतून झालेलं आहे आपलं. भाजी सुद्धा आपली शिजत आलेली आहे. त्यामध्ये आपण चवीपुरती मीठ घालून घेऊया. नंतर आपण जो बटाटा घेतला होता उकडून ना तो थोडा स्मॅश करून याच्यामध्ये घालणार आहोत. इथे आता आपण बटाटा घालून घेतलेला आहे. नंतर ते व्यवस्थित आपण सगळं मिक्स करून घेऊया. इथे आपण मैद्याचा वापर न करता आपल्या रोजच्या चपातीचं म्हणजे आपण ज्या गव्हाच्या पिठाची चपाती असते त्याचंच पीठ घेतलेलं आहे. फक्त इथे भाजी न करता आपण इथे पराठे बनवणार आहोत. मित्रमैत्रिणी तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनवरती सुद्धा टिक करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. एक वाफ काढून घेतली आपण झाकण ठेवून. वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. नंतर ही भाजी आपण थंड होऊन देणार आहोत. मस्त असा सुगंध सुटलेला आहे या भाजीचा आपल्या. चपातीचा आपण एक पिठाचा गोळा घेतलेला आहे. गोळा थोडासा मोठाच घेतलेला आहे मी, एकदम छोटाही नाहीये. त्याची छोटी आपण एक चपाती करून घेऊया. आणि यामध्ये नंतर आपण ती भाजी आहे ती स्टफ करून घेणार त्याच्यामध्ये. एक मी 2 चमचे याच्यामध्ये भाजी घालून घेणार आहे.
आपण बघायला इथे भाजीचं प्रमाण सुद्धा मी जास्त घेतलेलं आहे. नंतर आपण ते याच्या चारी बाजू चपातीच्या आपण त्या एकत्र करून पॅक करून घेणार आहोत. तोंड तिथे बंद केल्यानंतर पुरणपोळीसारखी आपण ती लाटून घ्यायची आहे. एकीकडे मी तवा मात्र गरम करत ठेवलेला आहे. थोडा हलक्या हाताने आपण इथे लाटून घेणार आहोत. आपण बघाल इथे सगळीकडे समान भाजी अगदी पसरली गेलेली आहे. तवा सुद्धा आपला इथे गरम झालेला आहे. तव्यावरती आपण आता आपला पराठा घालणार आहोत. साईडने थोडंसं मी साजूक तूप इथे घालून घेणार आहे. तुम्ही बटर सुद्धा वापरला तरी चालेल. साधारण 2 मिनिटांमध्ये आपण तो पराठा पलटी करून घेणार आहोत. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण थोडा वेळ शेक देऊन त्याला मस्त शिजवून घ्यायचंय. वरून पुन्हा थोडंसं आपण इथे तूप घालून घेऊया. तुम्हाला साजूक नसेल आवडत तुम्ही तेल किंवा बटर वापरलं तरी चालेल. अशा प्रकारे आपण हा पराठा नक्की एकदा मित्रमैत्रिणींना करून बघा. लहानांना पण आवडतो आणि मोठ्यांना सुद्धा नक्की आवडेल. आणि रोजच्या जेवणाच्या तेच भाज्या खाण्यापेक्षा एकदा नक्की अशा पद्धतीने पराठा करून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींकडे, नातेवाईकांकडे. आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. पराठा आपला दोन्ही बाजूनी मस्त शेकून झालेला आहे. आपण बघाल आपला हे पराठा तयार झालेला आहे. पराठा मी इथे तुम्हाला दाखवते आतमध्ये किती स्टफिंग किती छान आहे ते. मस्त असं त्याचा एक मस्त सुगंध पण येतोय पराठ्याचा. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनवरती सुद्धा टिक करा. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.